छत्रपती शिवरायांनी लाल महालात घुसून शाहिस्तेखानाची बोटे कशी छाटली। 8 दिवसानंतर ठिकाण राजगड। आज राजगडावर उत्साहाचे वातावरण होते। सनई चौघडे वाजत होते। तुताऱ्यांनी एकच लय धरली होती। मुलखात वाऱ्यासारखी बातमी पसरली होती की छत्रपती शिवाजी महाराजांनी शाहिस्तेखानाचा लाल महालात घुसून खात्मा केला। गावकरी आज संक्रांत साजरी करत होते। गावागावात गुळ खोबरे वाटले जात होते। मावळेही अत्यंत उत्साही होते। शाहिस्तेखानाला मारून रात्रीच राजे कात्रचा घाट ओलांडून जसवंत सिंहाला चकमा देत कोंढाण्यावर पोहोचले होते। मग पहाटे दिवस उजळल्यावर ते राजगडावर आले होते। स्नान आणि ईश्वराची साधना आटपून राजे विश्रांती न घेता सदरेवर आले होते। जिजाऊ साहेबही सदरेवर उपस्थित होत्या। आज तर त्यांना पूर्णपणे खात्री झाली होती की शिवबाराजे फक्त आदिलशाहीच नाही तर मुघलांना देखील पुरून उरणारे आहेत। त्या तशा व्यक्तही झाल्या होत्या। शिवबाराजे, आज आम्हाला सार्थ अभिमान वाटत आहे आपला आणि आपल्या मावळ्यांचा। मुघलांच्या छावणीत जाऊन शाहिस्तेखानाला संपवणे म्हणजे पेटत्या निखाऱ्यावरून चालण्यासमान होते। ते कार्य आपण करून दाखवलेत। तुम्ही सर्वांनी आपापली जबाबदारी चोख बजावली आहे। जोपर्यंत आपण सुखरूप कोंढाण्यावर पोहोचल्याची बातमी आम्हास संदेश वाहकाकडून मिळाली नव्हती तोपर्यंत आम्ही प्रचंड अस्वस्थ होतो। डोळाही लागत नव्हता। मग आपण कोंढाण्यावर पोहोचल्याची वार्ता मिळाल्यावर आपणास भेटण्यासाठी आतुर झालो। तेव्हाही आनंदाने झोपू शकलो नाही। जिजाऊ साहेबांच्या वाक्यावर सर्वांनी स्मितहास्य केले। मग राजे आपल्या सहकार्यावरून नजर फिरवून बोलू लागले, मातोश्री, हे असे वीर आमच्या सोबत असताना आम्हास कोणते कार्य अवघड आहे। ह्या इब्राहिम खानाचे तर करावे तितके कौतुक कमीच। आपल्या साऱ्या पठाणांनी आपल्या शक्तीचे प्रदर्शनच घडवले। किती मुडदे लाल महालात पडले असतील याची गणना ठाऊक नाही। रात्रीच्या अंधारात आम्ही सर्व फक्त अंदाज घेऊन मुघलांना कापत होतो आणि या अंधारात काही चुकीचं कार्य आमच्या हातून घडलं। इब्राहिम खान म्हणाला। काय? जिजाऊ साहेबांनी विचारले। बहुतेक शाहिस्तेखानाच्या काही स्त्रियांचीही कत्तल झाली। हे असे नको होते घडायला। जिजाऊ साहेब हळहळल्या। स्त्रियांचा यात बळी जायला नकोच होता, पण खानापर्यंत पोहोचण्याचा एकमेव मार्ग होता तो जनानखान्यातूनच जात होता। पण तुम्ही जनानखान्यापर्यंत कसे गेलात? जिजाऊ साहेबांनी विचारले। आम्ही सुरुवातीला भटारखान्यात घुसलो। सकाळी महालातील लोकांचा रोजा असल्याने पहाटे लवकर जेवणाची व्यवस्था व्हावी म्हणून तिथले आचार्य जेवणाची तयारी करत होते। आम्हाला भटारखान्यात पाहून तिथल्या आचार्याने आमच्यावर हल्ला केला। कोण हो तुम? एक आचार्य मोठ्याने ओरडला आणि मुसळ घेऊनच पुढे आला। एका पठाणाने पटकन त्याची गर्दन उडवली। पठाणासोबत राजेही होते, पण त्यांनी आज डोक्यावर जिरोटोप घातला नव्हता। त्यांचे केस मोकळे होते। छत्रपती शिवाजीराजे म्हणून ते पुण्यात प्रवेश करूच शकले नसते। हा छुपा हल्ला होता। राजांना सावधगिरी सोबत आक्रमकताही दाखवायची होती। वेळ प्रसंगी काही न विचार करता कुणालाही ठार करण्याची अनुमती राजांनी पठाणांना दिली होती। सुरुवातीला 50 पठाणांनाच घेऊन राजे आज जाणार असे ठरले होते, पण ऐनवेळी राजांनी कोयाजी बांदल यांच्यासह 10 मावळेही सोबत घेतले होते। त्या आचार्याला ठार केल्यावर पठाणांनी सगळ्या आचार्यांना मारले होते। काहींच्या पोटात तलवारी घुसवल्या होत्या तर काहींच्या गर्दना फिरवून मोडल्या होत्या। झोपलेल्या आचार्यांनाही झोपेतच मारण्यात आले होते। मग भटारखान्यात बहिर्जी पथकाच्या हेराने आधीच ठेवलेल्या कुदळीने भटारखान्यातून आत जाण्याचा जो मार्ग विटाने बंद करण्यात आला होता तो हळूहळू मोकळा करण्यात आला होता। अलगत विटा काढून घेतल्या होत्या। एका वेळी एक माणूस जाईल असे भगदाड पाडल्यावर एक एक जण त्यातून आत गेला होता। त्या भगदाडातून आत आल्यावर राजे मावळे आणि पठाण खानाच्या जनानखान्यात पोहोचले। तिथे खानाच्या 25 स्त्रिया झोपल्या होत्या। बाकी काही स्त्रिया वरच्या मजल्यावर खानाच्या कक्षात झोपल्या होत्या। त्या तिथून चोर पावलाने दरवाजाकडे जाऊ लागले। कुणालाही जाग येणार नाही याची ते दक्षता घेत होते। परंतु एका स्त्रीची झोपमोड झाली आणि तिने कक्षात इतक्या पुरुषांना घुसल्याचे बघून आरडाओरडा करण्यास सुरुवात केली। तसे कोयाजीने पटकन एक खंजीर तिच्या दिशेने भिरकावला। तेल देव्याच्या प्रकाशातही तो खंजीर बरोबर तिच्या हृदयात घुसला। ती रक्ताच्या थारोळ्यात जमिनीवर पडली। तिची हाक ऐकून इतर स्त्रियांनीही आरडाओरडा करण्यास सुरुवात केली, पण पठाणाने त्यातल्या
काहींच्या गर्दना कापल्या तर काहींचे तोंड आणि हातपाय त्यांच्याच ओढणीने बांधून ठेवले। तोपर्यंत राजा आणि काही साथीदार वर खानाच्या कक्षाकडे गेले होते। जनान खाण्याचा दरवाजा बाहेरून बंद करून बाकी पठाणही वरच्या मजल्यावर गेले होते। राजाने त्यांच्या साथीदाराने वरच्या मजल्यावर शाहिस्ते खानाच्या कक्षात पोहोचण्याआधी जिन्यात असलेल्या पहारेकऱ्यांना झोपेतच मारले होते। एक पहारेकरी शाहिस्ते खानाला सूचना द्यायला त्याच्या कक्षाकडे धावला। शाहिस्ते खानाच्या कक्षाबाहेर येऊन तो दारावर थाप मारू लागला। हुजूर हुजूर, पुढे मात्र तो बोलू शकला नाही। राजाने त्याच्या तोंडावर हाताने दाबले, पाठीत तलवार घुसवली आणि त्याला तसेच बाजूला ढकलले। तसा राजांना कक्षातून आवाज आला। क्या है? हा शाहिस्ते खानाचा आवाज होता। राजाने एका पठाण सैनिकाकडे पाहिले। राजाला काय म्हणायचे आहे ते त्याने नजरेतच ओळखले होते। त्याने होकारात्मक मान हलवून दाराकडे पावले वळवली। दरवाजाजवळ जाऊन त्याने दारावर थाप मारली आणि आपल्या पठाणी स्वरात तो म्हणाला, हुजूर, भटार खान से कुछ ज्यादा ही आवाजें आ रही है। सुबह के खाने की तैयारी शुरू होगी, जाओ खुद देखकर आओ, हमारी नींद हराम मत करो। देखकर आया हूँ हुजूर। इंसानों के चिल्लाने की आवाज थी। कोई लाल महल में घुसा है, शायद कोई मराठा। उन पिल्लों में इतनी हिम्मत नहीं कि मुघल छावनी में ऐसे घुस पाए। असे म्हणत शाहिस्ते खानाने दार उघडले। समोर तो पठाण सैनिक होता। दरवाजाच्या बाहेर बाजूला राजे आणि सर्व साथीदार लपले होते। इतक्यात अचानक नौबती वाजू लागल्या। बहुतेक खालच्या मजल्यावर काही मुघल सैनिक आणि राजांचे साथीदार भिडले असावेत। त्याचा आवाज सर्वदूर घुमू नये म्हणून राजांच्या साथीदारांनीच नौबतीवर ताबा घेऊन त्या वाजवण्यास सुरुवात केली असावी। रमजानच्या महिन्यात प्रत्येक प्रहरी अशा नौबती वाजवण्याचा मुघली प्रघात होता। सकाळी 6 वाजता, 9 वाजता, दुपारी 12 वाजता, 3 वाजता, सायंकाळी 6 वाजता, रात्री 9 वाजता, मध्यरात्री 12 वाजता, पहाटे 3 वाजता अशा वेळेवर ह्या नौबती वाजवल्या जात असत। कोयाजी बांधल खालच्या मजल्यावरच होता। तो हे जाणून होता, म्हणजे ही युक्ती त्याचीच असावी। इकडे शाहिस्ते खान गोंधळून म्हणाला, पहिले जाकर नौबत बंद करो। काही क्षणात नौबत अचानक बंद झाली। मग शाहिस्ते खान रागातच म्हणाला, जा खात्री करून ये, पठाणखान्यात नेमकं काय सुरू आहे। इतक्यात खानाचा मुलगा अबुल फता खान धावत धावत वरच्या मजल्यावर आला। तो समोर येऊन बघतो तर 25 ते 30 माणसे दाराच्या आजूबाजूला हातात तलवार घेऊन उभी होती। शाहिस्ते खानास याची जराही खबर नव्हती। अबुल फता खान मोठ्याने ओरडला, अबूजान, गनीम, दरवाजा बंद करो। इतक्यात त्याचा आवाज बंद झाला। मागून कोयजीने लंगडत येऊन त्याच्या पाठीत तलवार घुसवून पोटातून बाहेर काढली होती। तलवारीच्या मुठीवर दोन्ही हाताने पकडत कोयजीने त्याला बाजूला फेकले। शाहिस्ते खान आता पूर्णतः गडबडला होता। त्याने पटकन दार लावून घेतले। पठाण दारावर लाथा मारू लागले। दाराचा आडना तुटून पडला होता। तसा दरवाजा उघडला। आत पूर्ण काळोख होता। कक्षातील सर्व समया आणि देवे विझवण्यात आले होते। बायकांच्या बांगड्याचा अधूनमधून आवाज येत होता। त्या आवाजाचा अंदाज घेत राजा आणि पठाण सरसावले। तेव्हा एक स्त्री पुढे आली। काळोखात फक्त एक सावली दिसत होती। पठाणाने तिचे तुकडे तुकडे केले। मग आणखी एका स्त्रीला मारल्यावर त्यांना खिडकीतून कोणीतरी आत येताना दिसले। पठाण त्याच्यावर तुटून पडले। मग राजाने पाहिले की आणखी एक आकृती खिडकीतून बाहेर जाण्याचा प्रयत्न करत होती। राजे खिडकीकडे झेपावले आणि त्या बाहेर पडणाऱ्या आकृतीच्या हातावर राजाने तलवारीने वार केला। तशी ती आकृती आर्त ओरडत बाहेरच्या दिशेने दोरीच्या शिडीवरून खाली उतरली। राजे विचार करू लागले की ही बाहेर गेलेली व्यक्ती कोण असावी। इतक्यात राजाला इब्राहिम खान म्हणाला, राजे चलिए, हमने शाहिस्ते खान के तुकडे तुकडे कर दिए है। होय राजे, आता इथं जास्त वेळ थांबणं घातक ठरेल। छुपा हल्ला झाल्याची बातमी लाल महालात पसरली आहे। चला राजे, निघूया। राजे आणि त्यांचे साथीदार जनान खाण्यातून भटारखान्यात, मग भटारखान्यातून आले तसेच लाल महालाच्या बाहेर पडले। शाहिस्ते खान मारला गेला म्हणून शाहिस्ते खानाच्या स्त्रिया आक्रोश करू लागल्या। लाल महालातून बाहेर पडल्यावर रस्त्याने राजे आणि त्यांचे साथीदार मोठमोठ्याने आरडाओरड करत सगळ्या चौकाने छावण्यावर सांगू लागले, महल के अंदर चलो, खान साहब पर हमला हुआ है, गनीम अभी भी अंदर है, युद्ध के लिए तयार रहो। हे ऐकून छावण्यामधील सैनिक आणि सरदार लाल महालाकडे धावले। पण राजा आणि त्यांचे पुण्यात जागोजागी थांबलेले 400 साथीदार मात्र कातरेची छावणी पार करून घाटात पोहोचले। घाटात पोहोचल्यावर राजांच्या मावळ्याने तीच युक्ती लढवली जी बहिर्जी पथकाने पन्हाळगडाच्या वेढ्यातून राजांच्या सुटकेच्या वेळी लढवली होती।
कात्रज घाटात एका तुकडीसोबत मोरपंत होते. त्यांनी 50 बैलांच्या शिंगांना पलिते लावले होते. राजे घाटात पोहोचताच त्या बैलांच्या शिंगावर अग्नी पेटवण्यात आला आणि राजे जात होते त्याच्या विरुद्ध दिशेने त्या बैलांना जंगलात पळवण्यात आले. तोपर्यंत कात्रजच्या चौकीतल्या मुघली सैनिकांना मराठे बाहेर पडल्याची खबर लागली होती. ते मागोवा घेत धावत आले. राजे मात्र घोड्यावरून कोंढाण्याच्या दिशेने निघाले होते. मुघल सैनिक अंधारात बैलांचा पाठलाग करत जंगलात धावत होते. मासाहेब आपले 4 मावळे आणि 5 पठाण धारातीर्थी पडले आणि काही जखमी झाले. कोयजीच्या पायाला मोठी जखम झाली आहे. राजाने जिजाऊ साहेबांना सांगितले, आम्ही जातीने त्यांची भेट घेऊ. जिजाऊ साहेब म्हणाल्या, राजे तुमची रणनीती अतिशय सटीक होती. आपल्याला फारसं मोठं युद्ध करावं लागलं नाही. नेताजी पालकर म्हणाले, पण कदाचित आता करावे लागू शकते. खान मारला गेला म्हटल्यावर औरंगजेब काहीतरी पाऊल नक्की उचलेल. त्याचा मामा होता तो. पण औरंगजेब आता या घडीला काश्मीरमध्ये आहे. ही बातमी त्याच्या कानावर पोहोचेपर्यंत आपल्याला मुघल छावण्यावर नियमितपणे छुपे हल्ले करायचे आहेत. त्यांचे जगणे मुश्किल करायचे आहे. त्यांनी आपल्या रयतेचे जे हाल केले होते तसेच त्याचे करायचे आहेत. मुलूक आपला आहे. छुप्या वाटा आपल्या ओळखीच्या आहेत. याचा आपल्याला नक्कीच लाभ होईल. राजे निश्चयी नजरेने बघत म्हणाले. राजांची योजना सगळ्यांनाच आवडली होती. जिजाऊ साहेबांसमवेत सगळ्यांनी सहमती दर्शवली. इतक्यात एक सेवक सदरेवर आला. अदबीने राजांना नमस्कार करून म्हणाला, राजे बहिर्जी आले आहेत. आपल्याला भेटण्याची अनुमती मागत आहेत एकांतात. पन्हाळगडावरून सुटका होताना राजांची खास व्यक्ती किंवा हेर म्हणून बहिर्जींची ओळख मावळ्यांनाच झाली होती. परंतु नायकांचा आता वेश वेगळा होता. बहिर्जींच्या वेशात येताना त्यांच्या भारदस्त मिशांनी त्यांचा चेहरा झाकलेला असे. बोया मोठमोठ्या असत. दाढी मोठी असे. कपाळावर भंडारा माळलेला असे. एकूण त्यांनी त्यांचा खरा चेहरा लपवण्याचा प्रयत्न केलेला असे. राजाने लगेच सहमती दिली आणि ते सदरेवरील उपस्थितांना म्हणाले, आम्ही खलबतखान्यात बहिर्जींची भेट घेऊन आलोच. मातोश्री तुम्ही आमच्या सोबत यावे. राजाने जिजाऊ साहेब खलबतखान्यात पोहोचले. त्या आधी नाईक येऊन बसले होते. नायकांनी दोघांनाही क्रमवार लावून नमस्कार केला. राजे आणि जिजाऊ साहेब पुढे आले. नायकांच्या डोक्यावर हात ठेवत जिजाऊ साहेब म्हणाल्या, किती कर्तृत्ववान आहेत आमची लेकरं. नायकाने स्मितहास्य करत जिजाऊ साहेबांच्या चरणांना स्पर्श केला. जिजाऊ साहेब आणि राजांना भेटताना आज ते नेहमीसारखे अत्यंत उत्साही नव्हते, पण त्यांचा आविर्भाव अत्यंत साधारणही नव्हता. त्यांच्या चेहऱ्यावर किंचितशी निराशा झळकत होती. जिजाऊ साहेबांच्या चरणांना स्पर्श केल्यावर ते राजांकडे वळले. दीर्घ श्वास सोडून ते राजांना काही सांगणार त्याआधीच राजाने नायकांना म्हणाले, बसा नाईक. मातोश्री या बसा. राजाने जिजाऊ साहेब स्थानापन्न झाले. त्यासोबत समोरच्या आसनावर नाईकही बसले. मग राजे म्हणाले, बोला नाईक, काय खबर पुण्यातून. राजे आपलं नियोजन आणि कार्य अतिशय सटीक होतच, याबद्दल दुमत नाही. पण शाहिस्तेखान बचावला आहे काय. राजे आश्चर्याने म्हणाले. जिजाऊ साहेबांनी चमकून पाहिले. होय, त्याची 3 बोट कापली गेली आहेत आणि पायाचा हाड मोडला आहे. असे कसे. आपल्या पठाणाने तर त्याचे तुकडे तुकडे केले होते. तो शाहिस्तेखान नव्हता, त्याचा एक सरदार होता. लाल महालात झालेला गोंधळ बघून शाहिस्तेखानाला वाचवण्यासाठी दोरीची शिडी लावून तो आत आला होता. आपल्या पठाणाने त्याला शाहिस्तेखान समजून मारलं होतं. अच्छा, म्हणजे खिडकीतून पोहून गेला तो शाहिस्तेखान होता. तर आमच्या तलवारीचा वार त्याच्या हातावर बसला. होय, तुटलेल्या हाताने त्याला शिडी उतरून जाता आलं नाही. रक्तप्रवाह झाल्यानं त्याला ग्लानी आली आणि तो खाली पडला. तेव्हा त्याच्या पायाचं हाड मोडलं. पण तुम्हाला हे सारं कसं कळलं. तुम्ही तर आमच्या सोबत महालात नव्हता. मी आज पहाटे पहारेकराच्या वेशात शाहिस्तेखानाच्या तंबूत गेलो होतो. हाकीम त्याच्यावर उपचार करत होते. तो घडलेली हकीकत काही सरदारांना सांगत होता. सकाळचे महालातील दृश्य तर मी माझ्या डोळ्यांनी पाहिले. जनानखाना, शाहिस्तेखानाचा कक्ष आणि खालचा मजला रक्ताने लाल झाला होता. त्याच्या जवळजवळ 12 स्त्रिया मारल्या गेल्यात. त्यासोबतच एक पुत्र, 2 मोठे सरदार आणि 40 सैनिक यांचेही मुर्दे पडलेत. कोण कोणावर हल्ला करत होते हे त्या अंधारात कळतच नव्हते. राजे म्हणाले, तुम्ही निराश झालात राजे. नायकाने दबक्या आवाजात विचारले. अजिबात नाही, उलट हे उत्तमच झाले. त्याला जीवे मारण्यापेक्षा आता तुटलेल्या बोटांसोबत आणि झालेल्या अपमानासोबत तो दररोज मरत राहील. आमच्या प्रत्येक गावातल्या प्रत्येक गावकऱ्याला दिलेली वेदना त्याला आठवत राहील. उत्तम,
शाहिस्ते खानाला चांगलाच शास्त केला राजे. बादशहाने त्याला दिलेली उपाधी आपण खरी ठरवलीत. शास्ता खान. जिजाऊसाहेब स्मित हास्य करत म्हणाल्या. त्यांच्या समवेत नाईक आणि राजे सुद्धा हसले. मग आपले हसू मंदावत राजेने उत्सुकतेने नाईकांना पाहिले. अनेक प्रश्न विचारला. नाईक, आम्ही कसे खानाच्या महालात गेलो, तिथे कशी कत्तल केली हे मातोश्रींना सांगितले. पण आता तुम्ही सांगा, 450 तलवारी तुम्ही पुण्यात कशा नेल्या? आम्ही उत्सुक आहोत ऐकण्यासाठी. मोहिमेच्या गडबडीत तुम्हाला हे विचारणेच राहून गेले. राजांच्या प्रश्नावर नायकांनी स्मिताचे केले आणि म्हणाले, यात मदत झाली आपल्या पुण्याच्या आत असलेल्या हेरांची, जे सरकारी हुद्द्यावर होते त्यांची. राजे आणि जिजाऊसाहेबांनी उत्सुकतेने पाहिले. मग नाईक सांगू लागले, आम्ही एक योजना आखली. शाहिस्ते खानावर हल्ला करण्याच्या 3 दिवस आधी. हरामखोर म्हणत एका मुघल सैनिकाने गाड्याला बैलासारखे ओढणाऱ्या माणसावर चाबूक चालवला. तसा तो माणूस आर्त किंचाळला. त्या मुघल सैनिकाने गाड्याच्या बैलांना मोकळे केले होते. त्यांच्या जागी माणसे गाडा ओढत होती. अशा 2 बैलगाड्या होत्या आणि त्यावर गवताच्या गंजी ठेवल्या होत्या. त्या 5-6 मुघल सैनिकाने त्या गाडा ओढणाऱ्या माणसांना चापकाचे फटके मारत शिव्या देत कात्रच्या चौकीजवळ आणले होते. चौकीजवळ येताच चौकीदाराने हसतच त्या मुघल सैनिकांना विचारले, क्यों, क्या हुआ? इनको ये सजा क्यों? चौकीदारासाठी हे असे अमानुष दृश्य नवीन नव्हते, पण कारण जाणून घेण्याची त्याची उत्सुकता होती. हरामखोर किसान है ये, खान साहब के हाथियों के लिए चारा देने से इनकार कर रहे थे, इसलिए हस्तबल तक बैलों की जगह इनको गाड़ा पहुंचाने की सजा दी है. बहुत बढ़िया. चौकीदार खुश होत म्हणाला. चलो रुकना नहीं. असे म्हणत त्या मुघल सैनिकाने चापकाचा आणखी एक फटका मारला. ते दोन्ही गाडे हस्तबलाच्या दिशेने निघाले. हस्तबलाकडे जाणाऱ्या मार्गात एका ठिकाणी गाडे थांबले. त्या गाडा ओढणाऱ्या शेतकऱ्यांनी आता जोंपणे खाली ठेवली आणि पाठ चोळतच बाजूला झाले. त्या मुघल सैनिकातील एक पुढे आला आणि म्हणाला, माफ करा, याशिवाय दुसरा पर्याय नव्हता. मुघलांना अशा कृत्यामुळे शंका येऊच शकत नाही, म्हणून हे करावं लागलं. अहो, यात कशाला माफी मागता नाईक? हे आपल्या भूमातेबद्दल कर्तव्य आहे. ह्या धरणीसाठी आपले मावळे आपल्या प्राणांची आहुती देतात, तर आम्ही 4 फटके नाही खाऊ शकत का? नायकांनी सगळ्यांकडे कौतुकाने पाहिले आणि मग म्हणाले, चला या बाजूला, कोणी फिरकणार नाही, खात्रीशीर जागा आहे. पण वेळ काही सांगून येत नाही. लवकरात लवकर त्या खणून ठेवलेल्या खड्ड्यावरून ती झाडाची फांदी काढून त्यात गवतातल्या सर्व तलवारी टाका आणि मग तो खड्डा बुजवून टाका. येथून जवळच महादेव अण्णाचं घर आहे. मावळ्यांना ही जागा सोयीस्कर आहे शस्त्र घेण्यासाठी. बाकी काही तलवारी आपण रात्री राजाने सांगितलेल्या झोडपाजवळ घेऊन जाऊ. नायकांची आज्ञा होताच त्या भैरजी पथकाच्या सर्व बाजांनी गवतांच्या गंजीमधून तलवारी काढल्या आणि तिथल्या खड्ड्यात पुरल्या. मग ते पुन्हा गाडा ओढत हस्तबलाकडे निघाले. ही सर्व हकीकत ऐकून राजा आणि जिजाऊसाहेब हसत होते. वा, काय युक्ती लढवली! त्या मुघलांना तिळ मात्रही संशय आला नसेल. जिजाऊसाहेब म्हणाल्या, मासाहेब माझं सोडा. राजाने अशीच एक नामी युक्ती लढवली होती लाल महालापर्यंत पोहोचण्यासाठी. कोणते? लग्न सोहळा आटोपल्यावर साऱ्यांनीच थोडं थोडं जेवण केलं. अगदी खरा लग्न सोहळा असल्यासारखा लग्न सोहळा पार पडला. राजे सुद्धा वरातीत होते, अगदी सामान्य वेशात. मुघलांची चाकरी करणारे हिंदू सैनिक सुद्धा पंक्तीला जेवायला आले होते. अगदी कोणाला संशय मात्रही आला नाही की शिवाजीराजे आणि मावळे लग्नाला आले आहेत. मग लग्न समारंभ आटोपल्यावर मावळे आपापल्या कामगिरीवर गेले. राजाने आधीच त्यांना जबाबदाऱ्या वाटून दिल्या होत्या. मग पठाणाने आपल्या नकली मिशा काढल्या. सगळ्यांनी मुघली वेश धारण केले. राजांनी सुद्धा. इब्राहिम खानाने मुघली अंगरखा चढवला होता. त्याला घोड्यावर बसवण्यात आले होते. राजे त्याचा शिपाई म्हणून त्याच्या घोड्याच्या शेजारून चालत होते. ते लाल महालाच्या मागच्या दिशेने चालत होते. तिथून पुढे गेल्यावर करतलब खानाची छावणी होती. हे राजांना आधीच माहीत झाले होते. मध्ये एका चौकीत चौकीदाराने इब्राहिम खानाचा घोडा अडवला आणि विचारपूस करू लागला, कहा जा रहे हो? इब्राहिम खान काहीच बोलला नाही. त्याने फक्त रागाने त्या मुघल चौकीदाराकडे पाहिले. तसे सैनिकाच्या वेशात असलेले राजे पुढे आले आणि त्याने खाडकन त्या चौकीदाराच्या कानाखाली लगावली. आपने चिलिम पी रखी है और ऊपर से खान साहब को पूछ रहे हो कहा जा रहे हो? आपकी शिकायत शाहिस्ते खान साहब के पास करनी पड़ेगी. तसा तो चौकीदार डोळे मिचकावत पुढे आला. माफी हुजूर, इसके बाद चिलिम को हाथ नहीं लगाएंगे. आखिरी बार बख्श दो.
ठीक आहे ठीक आहे असे म्हणत राजे इब्राहिम खान आणि काही मावळे आणि पठाण त्या टेकडीकडे निघाले. अविश्वसनीय, आम्ही तर कधी विचारही केला नव्हता की शिवबाराजे असे बहुरूपी कार्य करतील. जिजाऊसाहेब हसून म्हणाल्या, हे सारे आमच्या बहिर्जी नायकांच्या संगतीचे परिणाम आहेत. राजांच्या ह्या खोडकर वाक्यावर नाईक आणि जिजाऊसाहेब काही क्षण हसतच राहिले.